मित्रांनो, तुमचा पहिला प्रश्न आहे की हळदीसाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहेत? पर्याय ए आहेत बघा सांगली, पर्याय बी आहेत बघा कोल्हापूर, पर्याय सी आहेत जळगाव आणि शेवटचा पर्याय म्हणजे डी पर्याय आहेत बघा नागपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहेत की हळदीसाठी महाराष्ट्रातील सांगली हा जिल्हा प्रसिद्ध आहे. सांगलीच्या हळदीला GI टॅग हा भेटलेला आहे. तुमचा दुसरा प्रश्न, अंगुरासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहेत? पर्याय ए अकोला, पर्याय बी अहमदनगर, पर्याय सी नाशिक आणि शेवटचा पर्याय आहेत बघा डी जालना. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत महाराष्ट्रातून सर्वाधिक जास्त उत्पन्न हे नाशिक जिल्ह्यातून होतं द्राक्षांचं. तर योग्य उत्तर आहेत नाशिक. तुमचा प्रश्न, मोसंबीसाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहेत? पर्याय ए बीड, पर्याय बी परभणी, पर्याय सी हिंगोली आणि पर्याय डी आहेत बघा जालना. तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त मोसंबी उत्पन्न हे जालना जिल्ह्यातून घेतलं जातं मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य डी जालना. तुमचा प्रश्न, संत्रीसाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहेत? पर्याय ए नाशिक, पर्याय बी ठाणे, पर्याय सी नागपूर, पर्याय डी अमरावती. तर मित्रांनो, महाराष्ट्रातून सर्वात जास्त संत्री उत्पन्न करणारा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सी आहेत नागपूर. मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला मात्र विसरू नका. कारण की तुमचं एक सबस्क्राईब, तुमचं एक लाईक, तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं. तर मित्रांनो, तुमचा प्रश्न, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहेत? जळगाव, धुळे, बुलढाणा आणि अमरावती. तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त उत्पन्न जळगाव जिल्ह्यातून होतं. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत केळी, जळगाव. मित्रांनो, तुम्ही तुळस खाण्याचे अनेक फायदे हे ऐकलेले असतील. तर बघा, तुळशीचं फार एक अनन्यसाधारण महत्त्व आहेत. तर बघा, उपाशीपोटी तुळस खाल्ल्याने कोणते फायदे होतात? पर्याय ए ॲसिडिटीवरती परिणाम होतो, पर्याय बी मूळव्याधावरती परिणाम होतो, पर्याय सी मळमळ थांबते आणि पर्याय डी आहेत बघा आळस कमी होतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत आळस कमी होतो. तर तुळशीच्या पानाचे विविध असे फायदे आहेत. तर त्याच्यापैकी हा एक फायदा आहेत. सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यानेच हे असे होत असते. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. कारण की तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनावरती क्लिक करायचं आणि डबल प्रेस करायचं आहेत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करायचा आहेत. आणि हा तुमचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? तुम्हाला जर उत्तर येत असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.